नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाडायोड निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या मोठ्या घरात नवीन तुळस स्थापन करतायत आणि त्यासाठी सगळेच घरातले जमले आहेत आणि तुळशी मातीची ओटी पण भरायची आहे. बघूया आता किती काम झालं आहे आणि दामूकाकांनी काम घेतलं आहे, करतायत काम आणि खायचं पण काम आपलं झालं आहे नवीन घराच्या. चला जाऊया आता मोठ्या घरात. आता बघा समोर पुढे माझ्या पाणी खाली अरे चार पाना बांधतोय गुजरातवरून निघाल का मोदी सरकार, त्यामुळे मोदीचा आकडा जरी ठेव काय तो फुकट गेला. मोदी असं करून घालतात असा नाही असा बरोबर बेसनचे लाडू पाणी सोडा कोणी लावतो आपल्या तुझी सेवा केलेली आहे हे मान्य करून घे आणि आपल्या करणाऱ्या मुलांना आणि करणाऱ्या भावकेला सर्वांना सुख शांती दे आणि पुढे आपली अशी सेवा करून घे. पावणारी माती या तुझ्या मानाचं फळ ठेवलेलं आहे या पाड्या होतातीने आज तुळशीचा अंधावण बांधलेला आहे. केलेल्या कटिवत मुलांना त्यांच्या वसाहतीला सुख शांती दे
आणि केले कचरा केले पुढे लोकांनी सांगितलं पाहणारी माते की जय मंगलमूर्ती मोरया. बहुत काही लागतं. पावसाचा जातो काय तेव्हा म्हातारे एकाचं पाणी घा पाऊस झाला. होय बेकाचं घालतो. आज पाहिजे हा होता. घे तू चांगलं वा वा हो हो. आपण आपल्या शेतातील आहो आणि तरव पण आता वाढलो पण वाढलो. वाडा कलम पिवळं पडलो मध्ये मध्ये येत नीट. आपलं आबू दादा आणि तिचे पप्पा आणि हळद लावलेली आहे सगळी आणि या साईडला पण हळद केलेली आहे आणि या साईडला पण 3 ओळी आहेत. हे आपलं तरव आणि पहिलं पेरलेलं होतं आता बऱ्यापैकी वाढलो. 7-8 दिवसात एकदम काढूक येत एवढं पण पाणीच नाही पूर्ण तापवता. आणि या साईडला बुचडी घातलेली होती असं बोलतात. बुचडी 5-5 गोटे टाकून एकदम लाईनीत लावतात अशी शेती करतात. आणि एका काढीत नाही चिखलाशिवाय ही शेती करतात. फक्त मध्ये मध्ये रान रुजता त्या फक्त आपण काढायचा एवढंच असतं आणि नंतर डायरेक्ट पण कापायचा. नदीचं पण पाणी कमी झाला खूपच कमी झाला. कधी पाऊस येतलो कधी मासे चढतले कधी मासे पकडता लाव आणि कधी खाता लाव. ऊन लागता भरपूरच लागता. दुपारी मगाशी थोडंसं पाऊस होतो परत गेलो काय माहिती कधी येता परत. आणि सध्या आता काम कायच नाही त्यामुळे बांध साफ करतात नाहीतर धैराण वाढत म्हणून सगळे बांध आता साफ करून घेतले नाही. 1-2 कोपरे ठेवले असतील बाकी सगळे कोपरे साफ करून झाले आहेत. ही बावड्याचं पाणी पण बघूया किती वर गेली आहे बावडी. आपली बावडी पण भरली आणि बांडूक पण इलो. तीन निस रवलेत फक्त आता आणि दुसऱ्या निसापर्यंत पाणी इला की इकडून बाहेर येतं पाणी. पाऊस काय होई तसं लागत नाही. पाणी काय कमी झालं आता नदीचा पण. कधी पाऊस येतो कधी मासे खाता लाव. आणि आपलं तरव पण 7-8 दिवसात काढूक होईतच कारण बऱ्यापैकी मोठं वाढलं. आणि लावणे तुम्ही पण नक्की यावा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कशी होती. भेटूया नवीन व्हिडिओत. बाय.